ग्रामपंचायत सदस्यांना डॅश असे म्हणतात. तर ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात? पंच असे म्हणतात. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज कोणाच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली? तर महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली. पुढचा प्रश्न. पंचायत राज हे डॅश यांचे स्वप्न होते. तर पंचायत राज हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. पुढचा प्रश्न. पंचायत राज हे नाव कुणी दिले? तर पंचायत राज हे नाव पंडित नेहरू यांनी दिले. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीचे वार्ड डॅश घोषित करतात. तर ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार घोषित करत असतात. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी वयाची पात्रता किती आहे? तर ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्यासाठी वयाची पात्रता 21 वर्षे पूर्ण असली पाहिजे. पुढचा प्रश्न. पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात स्वीकारण्यात आली? तर पंचायत राज व्यवस्था भारतामध्ये प्रथम राजस्थान या राज्यामध्ये स्वीकारण्यात आली होती. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये नागरिकत्वाची तरतूद केली आहे? तर राज्यघटनेच्या 2ऱ्या भागामध्ये नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम पंचायत राजशी संबंधित आहे? तर कलम 243 हे भारतीय राज्यघटनेतील कलम पंचायत राजशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. त्रिमंत्री योजनेनुसार भारतीय संविधान बनवण्यासाठी किती सदस्यांची तरतूद करण्यात आली? तर त्रिमंत्री योजनेनुसार भारतीय संविधान बनवण्यासाठी 389 सदस्यांची तरतूद करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे भाग 3 मध्ये. पंचायत समितीच्या खर्चास डॅश मंजुरी देते. तर पंचायत समितीच्या खर्चास जिल्हा परिषद मंजुरी देते. पुढचा प्रश्न. कोणत्या कायद्याने म्युनिसिपल बोर्ड अस्तित्वात आले? तर याचं उत्तर आहे 1850 कायद्याने म्युनिसिपल बोर्ड अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न. नगरसेवकांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर नगरसेवकांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो? तर याचं उत्तर आहे जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो जिल्हाधिकारी. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा मंजूर केला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी. घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित कलम कोणते? घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित कलम आहे कलम 32. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर याचा उत्तर आहे सरपंच हा असतो. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद केव्हा अस्तित्वात आली? तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद 20 ऑक्टोबर 1967 रोजी अस्तित्वात आली. पुढचा प्रश्न. डॅश हा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा आहे. तर सरपंच हा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा आहे. पुढचा प्रश्न. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात पहिली पंचायत राजची सुरुवात झाली? तर राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायत राजची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना. बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1842 साली. पुढचा प्रश्न. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली? तर याचं उत्तर आहे 1952 साली. पुढचा प्रश्न. राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर याचं उत्तर आहे राज्यपालांकडून केली जाते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती असते? तर याचं उत्तर आहे 21 वर्ष असते. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत्वासाठी वयाची कमीत कमी 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत डॅश भागात आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत? तर भारतीय राज्यघटनेत 18व्या भागात आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पंचायत समितीकरता प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व कोणत्या समितीने सुचविले? पंचायत समितीकरता प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व कोणत्या समितीने सुचविले? तर याचं उत्तर आहे लना बोंगिरवाड समितीने. शहर सुधार कायदा केव्हा संमत करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1865 साली. पुढचा प्रश्न. शहराचा प्रथम नागरिक डॅश असतो? तर शहराचा प्रथम नागरिक असतो नगराध्यक्ष. जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. पुढचा प्रश्न. भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर याचं उत्तर आहे 1946 साली. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास केव्हा मान्यता दिली? तर याचं उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास मान्यता दिली. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते? तर याचं उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्तीचे वर्णन केले जाते मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून. राष्ट्रपतींना दूर करण्याची महाभियोगाची तरतूद कितव्या कलमामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे कलम 61 मध्ये आहे. पुढचा प्रश्न. सरपंचाच्या अनुपस्थितीत सभांचे अध्यक्षस्थान डॅश बसवितो? तर सरपंचाच्या अनुपस्थितीत सभांचे अध्यक्षस्थान उपसरपंच बसवितो. पुढचा प्रश्न. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव असतो गट विकास अधिकारी म्हणजेच BDO. पुढचा प्रश्न. पंचायत राज स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य कोणते होते? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश होते. भारतामध्ये समुदाय विकास कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1952 साली. पुढचा प्रश्न. जिल्हा निधीतील रक्कमा काढून त्यांचे वाटप करण्याचा अधिकार कोणास असतो? तर याचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची पहिल्यांदा निवडणूक केव्हा घेण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे 1965 साली. पुढचा प्रश्न. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्तांकडे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये ग्राम पोलीस अधिनियम केव्हा लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 5 जून 1968 साली. पुढचा प्रश्न. डॅश हा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो. पंचायत समिती आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी डॅशकडे सादर करते? तर पंचायत समिती आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर करते. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीचे दप्तर डॅशचे असते? तर ग्रामपंचायतीचे दप्तर हे ग्रामसेवकाचे असते. मुंबई जिल्हा पालिका कायदा केव्हा संमत करण्यात आला? मुंबई जिल्हा पालिका कायदा तर याचं उत्तर आहे 1901 साली. पुढचा प्रश्न. उपनगराध्यक्षांची निवड डॅश कडून अप्रत्यक्षपणे केली जाते? तर याचं उत्तर आहे उपनगराध्यक्षांची निवड नगरसेवकांकडून अप्रत्यक्षपणे केली जाते. पुढचा प्रश्न. गावातील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचे काम कोण करतो? तर याचं उत्तर आहे तलाठी हा करत असतो. भारताच्या महान्यायवादीची नेमणूक राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करतात? तर याचं उत्तर आहे कलम 76 नुसार. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची तसेच कोणत्याही कामाची तपासणी करण्याचे अधिकार डॅश यांना आहेत? तर याचं उत्तर आहे महसूल आयुक्त यांना आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची तसेच कोणत्याही कामाची तपासणी करण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना आहेत. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय आणीबाणी एका वेळेला डॅश कालावधीसाठी लागू करता येते? तर राष्ट्रीय आणीबाणी एका वेळेला 6 महिन्यासाठी लागू करता येते.
राष्ट्रपतीचे वेतन डॅश मधून दिले जाते. तर याचं उत्तर आहे संचित निधीतून दिले जाते. पुढचा प्रश्न, कलम 5 ते 11 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे? तर कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास डॅश हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास लोकसभा सभापती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचा सभापती भूषवित असतो. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींविषयक माहिती घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे? तर उपराष्ट्रपतींविषयक माहिती घटनेच्या कलम 63 ते 70 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटना तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे सचिव म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली. तर राज्यघटना तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे सचिव म्हणून तेज बहादूर सप्रू यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सचिव कोण असतात? तर याचं उत्तर आहे मुख्य लेखापाल हे असतात. घटक राज्य आणीबाणी एका वेळी डॅश कालावधीसाठी लागू करता येते. तर किती कालावधीसाठी लागू करता येते एका वेळी? 6 महिने. पुढचा प्रश्न, केंद्रशासित प्रदेशाच्या चीफ कमिशनरची नेमणूक कोणामार्फत होते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींमार्फत होते. केंद्रशासित प्रदेशाच्या चीफ कमिशनरची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत होते. पुढचा प्रश्न, भारतात नाणी कोणामार्फत तयार केली जातात? तर भारतात नाणी ही केंद्र सरकारच्या अर्थ खात्यामार्फत तयार केली जातात. पुढचा प्रश्न, पंचायत राजची सुरुवात डॅश मधील नागौर प्रांतात डॅश या दिवशी झाली. तर पंचायत राजची सुरुवात राजस्थानमधील नागौर या प्रांतामध्ये 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी झाली. पुढचा प्रश्न, ज्या गावांची लोकसंख्या डॅश पेक्षा कमी आहे अशा 2 व 3 खेड्यांची मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. तर ज्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी आहे अशा 2 व 3 खेड्यांची मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. पुढचा प्रश्न, 8व्या नियोजन आयोगाचे अध्यक्षपद डॅश यांनी भूषविले होते. तर 8व्या नियोजन आयोगाचे अध्यक्षपद हे PV नरसिंह राव यांनी भूषविले होते. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती डॅश समोर शपथ घेतात. तर याचं उत्तर, उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती समोर शपथ घेतात. महाभियोगाचा प्रस्ताव कोणत्या सभागृहात मान्य झाला पाहिजे? तर महाभियोगाचा प्रस्ताव हा लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात मान्य व्हावा लागतो. पुढचा प्रश्न, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या कृतीवर संसदेत चर्चा करता येत नाही ही तरतूद डॅश कलमात दिलेली आहे. तर ही तरतूद कलम 121 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती डॅश वेळा निवडणूक लढवू शकतात. तर राष्ट्रपती कितीही वेळा निवडणूक लढवू शकतात. पुढचा प्रश्न, आसाममध्ये जिल्हा परिषदेस डॅश असे संबोधले जाते. तर आसाममध्ये जिल्हा परिषदेस काय म्हटले जाते? महकुमा परिषद. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर, राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नगरपालिका डॅश कायद्याने संचलित केल्या जातात. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील नगरपालिका या नगरपालिका कायदा 1965 या कायद्याने संचलित केल्या जातात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी वयाची अट किती वर्ष आहे? तर राष्ट्रपती पदासाठी वयाची अट आहे 35 वर्ष. पुढचा प्रश्न, घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी डॅश हा मूलभूत अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. तर घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी घटनात्मक उपायांचा हा मूलभूत अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न,
राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा डॅशच्या संमतीशिवाय कमी करू शकत नाहीत किंवा बदलू शकत नाहीत. तर राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा संसदेच्या संमतीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाहीत किंवा बदलू शकत नाहीत. पुढचा प्रश्न, डॅश व डॅश यांच्या समितीने भारताचा प्रत्येक पैसा खर्च होत असतो. तर राष्ट्रपती व संसद यांच्याच संमतीने भारताचा प्रत्येक पैसा खर्च होत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार राज्यात आणीबाणी वेळी राष्ट्रपती राजवट लागू असताना राष्ट्रपतीच्या वतीने कोण तेथील कारभार चालवत असतो? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न, पोस्ट हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोस्ट. तर याचं उत्तर आहे हा विषय येतो केंद्र सूचीमध्ये. भारतीय राज्यघटना निर्मितीच्या मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटना निर्मितीच्या मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. पुढचा प्रश्न, लोकसभा सदस्यासाठी वयाची पात्रता किती वर्षे आहे? तर लोकसभा सदस्यासाठी वयाची पात्रता आहे 25 वर्ष. पुढचा प्रश्न, कायद्याचे समान संरक्षण हे तत्व डॅशच्या घटनेवरून घेतलेले आहे. तर कायद्याचे समान संरक्षण हे तत्व अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे? तर 73व्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घटना समितीने केंद्र शासन असलेले संघराज्य अशी कल्पना भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली आहे? तर याचं उत्तर आहे कॅनडा या देशाच्या राज्यघटनेवरून घटना समितीने केंद्र शासन असलेले संघराज्य अशी कल्पना भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपालाचे वटहुकूम काढण्याचे अधिकार याची तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 213. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम डॅश नुसार प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी अशी तरतूद आहे. पुढचा प्रश्न, अरुणाचल प्रदेश या राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर अरुणाचल प्रदेश या राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतात पक्षांतर बंदी कायदा डॅश मध्ये संमत करण्यात आला? तर भारतात पक्षांतर बंदी कायदा हा 1985 मध्ये संमत करण्यात आला होता. डॅश हे राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात. तर उत्तर आहे पंतप्रधान हे राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना समितीत अनुसूचित जातीचे किती सदस्य होते? तर याचं उत्तर आहे 30. भारतीय राज्यघटना समितीत अनुसूचित जातीचे 30 सदस्य होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा कोणत्या काळात भारताचे राष्ट्रपती होते? त्याचं उत्तर 1992 ते 1997. पुढचा प्रश्न, लोकसभा उपसभापतीचा कार्यकाल किती वर्ष असतो? लोकसभा उपसभापतीचा कार्यकाल असतो 5 वर्ष. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये कोणता हक्क दिलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे. पुढचा प्रश्न, 1952च्या समुदाय विकास कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचा प्रश्न, डॅश रोजी राष्ट्रपती यांनी 73व्या घटना दुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी केली? तर याचं उत्तर आहे 20 एप्रिल 1993 रोजी राष्ट्रपतींनी 73व्या घटना दुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी केली. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील राष्ट्रीय आणीबाणी वेळी अनुच्छेद 352 नुसार
मागे घेण्यासाठी डॅश ठराव मंजूर करू शकते? तर भारतीय संविधानातील राष्ट्रीय आणीबाणी वेळ अनुच्छेद 352 नुसार मागे घेण्यासाठी लोकसभा ठराव मंजूर करू शकते. पुढचा प्रश्न, हवाई मार्ग हा विषय कोणत्या सूचीत आहे? तर हवाई मार्ग हा विषय केंद्र सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना निर्मिती समितीच्या अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. भारतीय राज्यघटना निर्मिती समितीच्या अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष होते सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यत्वासाठी वयाचे किती वर्षे पूर्ण असावे लागतात? तर याचं उत्तर आहे 25 वर्षे पूर्ण. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पगार व भत्ते राज्याच्या डॅशतून दिले जातात? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पगार व भत्ते राज्याच्या संचित निधीतून दिले जातात.